हरीनं मात्र हरीच करून टाकले संपूर्ण मैदानामध्ये. चला खेळायला सुरुवात. फर्स्ट बॉल हरी टू सचिन म्हात्रे. पहिलाच बॉल आपण पाहतो बॅकहँड एरियाला खेळून काढलाय. मागील दिशेला लॉंग लेग रिझनला चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. दोन षटकांचा सामना असेल म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ. 12 चेंडूमध्ये डाया बाया कॉम्बिनेशन आपण पाहतोय. बाला ऑन अ स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. सचिन गुडे गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी हरी काळे. हरी अगदी इनफॉर्म खेळाडू आपण पाहतोय. ऑलराऊंडर. श्राव्या 11 डाऊन नगर टीम त्यांच्या अंगेच 2 हात करतोय या उरण तालुक्यातील एक दमदार संघ आरपी क्लब जास्कार. यावलचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल. पंचानं मात्र चेंडू दंडित केलाय. इथून पंचांचे दोन्ही समांतर झालेत. हा चेंडू पुन्हा हात लावा लागेल. होणार. इथून स्वैर मारा. 2 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. चांगली स्पर्धा शेवटामध्ये येताना पाहायला मिळाल्या. शेवटचे काही क्षण 4 रात्रीमध्ये खेळवलेली ही एक प्रकाश ज्योतातील अद्भुतपूर्व स्पर्धा. डोंगरी गावातील सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा. डोंगरी गाव म्हटलं की शारदीय नवरात्र उत्सवामध्ये खूप मोठा सोहळा आपण पाहतोय. या डोंगरी गावामध्ये आई अंबादेवीचा पालखी उत्सव, नवरात्र उत्सव आणि ते हे गाव आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील अग्रगण्य. राजकीय पटलावर देखील काही डावपेच याही गावानं खेळलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न. रवी तिथे उपस्थित. काय फेकी केली आहे पहा. उलट्या दिशेने फेकी करण्याचा प्रयत्न करतोय. पोलीस दलातील कॉन्स्टेबल एक मोठीच भिंत तैनात केली आहे डाऊरनगर टीमनं इनफिल्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 4 धावा धावफलकावर येतात. चांगला बॉल सचिनला थांबवलाय. काय फलंदाजी पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली होती. भेंडकलच्या मैदानावर देखील आपलातून खेळ सचिन म्हात्रेचा आम्ही पाहिला होता. यंदाच्या हंगामामध्ये चांगलीच बॅटिंग ज्याची जस्कारच्या मैदानावर घरच्याच मैदानावर घरचा साज काँग्रेस कमिटीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता. यावर प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग रिझनला 2 क्षेत्ररक्षक पळतात. एक झाले फेकी करतात. दुसरीसाठी पलटवार आणि 2 देखील कंप्लीट. 2 धावेनं 6 धावा धावफलकावर येतील. 6 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन, चांगल्या पद्धतीने सजावट. अगदी दोन्ही गोलंदाज प्रामुख्याचे आहेत. मी तर म्हणतोय जास्कार टीम मध्ये देखील सागर सारखा गोलंदाज असेल तर एकीकडे रवी जयू फिल्डिंग डिपार्टमेंट. पण धावा होणं गरजेचं आहे. मी तर म्हणेल धावा कुठेतरी कमी आल्यात. ओहो काय घडलंय मैदानात. काय घडलंय. गोल्डन फिश इन द नेट. अस्त व्यस्त. सचिन म्हात्रे दांडा उद्ध्वस्त. कशाला नका मारू कोणाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. 1 षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट 6 रन. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज रवी सावंत.
सावंत म्हटलं अगदी पोलीस कैक चित्रपटमध्ये सावंत, सालुंके, दळवी, देवळेकर ही खऱ्या अर्थानं आडनावं सातत्यानं आपण पोलीस भूमिका निभावणाऱ्यांसाठी आपण पाहतोय. 6 धावा शेवटचं षटक हाताळण्यासाठी रवी सावंत यांना पाचारण केले आहे. अगदी मुंबई विभागामध्ये आजच्या सद्यस्थितीला पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मैदानामध्ये दाखल झालेत मिस्टर JPL प्रथमेश ठाकूर. झेल टिपलाय, वर्चस्व गाजवलाय. उरण तालुक्यातील याही संघानं आज प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून आपल्या नावाची चर्चा, आपल्या नावाची गणना आणि आपल्या नावाचं नाणं खणाखणा वाजवण्याचं काम केलंय. ते टीम आहे 6वा 11 डाऊरनगर टीम. फरमाईश इथून मात्र डीजेनं कंप्लीट केले आहे. मैदानामध्ये पाहत दोन्ही फलंदाज पाहिले तर जास्कार प्रीमियर लीग गाजवून सोडले. एकानं आपल्या नावावर सायकल केली होती, जास्कार प्रीमियर लीगचं टायटल पटकावलं होतं, तर एकानं बेस्ट बॉलरचं किताब पटकावण्यात आलं होतं. ते हितेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल झाले आहेत. चला वेताळदेव चांभारली विपक्ष निर्जा 11 न्हावा, स्वराज अँड भालचंद्र स्पोर्ट्स निर्जा 11 न्हावा. टॉस साठी या. यस, फेसबुक फ्रेंड्स चांभारली या. चांगला बॉल. टीम थोडी पिछाडीवर आली आहे. घेतलेला निर्णय चांगलाच सक्सेस ठरला आहे डाऊरनगर टीमसाठी. टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे. 2 षटकांच्या सामन्यामध्ये फक्त 6 धावा अद्यापर्यंत आल्यात. यावेळचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ रिझनला चेंडू चाललाय. तिथून एक धाव येते आहे. एकेरी धावेनं 7 धावा ऑन स्कोरबोर्डला. लो स्कोरिंग सामना सद्यस्थितीला आपला भेटीस येतोय. ऑन स्ट्राइक एंडला प्रथमेश पत्तू. यावेळचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो, डायरेक्ट हिट केली गेली आहे. यस, इथून डिसिजन पेंडिंग. डिसिजन अगदी कंट्रोल रूम कडे सोडण्यात आलाय. पाहिलं जाईल. आमच्या समवेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे रोहन पाटील सर बोकरविडा, तदनंतर जयेश पाटील सर केगाव, प्रतीक ठाकूर नागाव असे पंचांचा पूर्ण स्क्वॉड. डिसिजन थोडा कंट्रोल रूम कडे. पाहिलं जाईल कशी फेकी केली गेली आहे, कुठपर्यंत फलंदाज आहेत. फलंदाज इथून खूपच मागे राहिलेत पॉपिंग क्रीज पासून. फलंदाज धावबाद पॅव्हिलियन मध्ये. दोन बॉलचा खेळ असेल आणि जास्कार टीम खूपच माग पाहायला मिळाली आहे. 3 बाद 7च धावा धावफलकावर आल्यात.
येस 40+ मास्टर डोंगरीचे संपूर्ण शिलेदारांना विनंती आहे संयोजकांच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर या. आपली मंचकावर उपस्थिती गरजेची आहे. यावलचा फटका काय घडला एक धाव येते पहा. फक्त एक धाव आल्या तरी किती टाळ्यांचा कडकडाट. टाळ्यांचं प्रोत्साहन पहा किती आहे. सपोर्ट सिस्टीम खूप पाहायला मिळाली आहे डाऊरनगर टीमची. खरं आता आपल्या संघामागं असलेलं पाठबळ ग्रामीण टेनिस फॉर्मॅट म्हटलं गावाचे टी शर्ट गावासाठी खेळायचं गावासमवेत असलेले खेळाडू गावासाठी असलेले बॉन्डिंग हे खरं तर ग्रामीण टेनिस फॉर्मॅटचं गणित राहिलंय गणित ठरलंय आणि ते चांगलंच येतो आहे. यावेळी पहा काय घडलंय. वारंवार जस्कार टीम हाती घाई करतो आहे. जस्कार टीमची गाडी आज कुठेतरी घसरली गेली आहे. डाऊरनगर टीम समवेत जस्कार टीम पूर्णपणे बॅकफूट. ही आज केलेली मेहनत ही आज झालेली सरावाची ताकद आज देखत उरण तालुक्यामध्ये दर्शन निर्माण केले आहे. यंदाच्या हंगामामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 टायटल पटकावण्याचं काम. अगदी मागील 7 वर्षामध्ये एकही टायटल ज्यानं पटकावला नव्हता पण यंदाच्या हंगामामध्ये 7 टायटल अद्यापपर्यंत पटकावण्याचं काम केलं आहे. नाम हे श्राव्य 11 डाऊरनगर टीम. प्रत्येकाची वेळ येते आहे आणि ती वेळ आणली आहे. आकाश मसने आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. येस आपण सन्मानाकडे बोलूया. जितेंद्र दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी होत असताना ज्यानं 4 रात्रीत या प्रेक्षकांना मन मुराद हसवण्याचं काम केलंय. संयोजकांच्या डोळ्यावरची झोप ज्यानं उडवण्याचं काम केलं गेलं आहे ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उत्तम नृत्य कलावंत. अगदी कॅमेरा देखील फोकस झाला आमच्या जितेंद्र दादावर. जरा जोरदार टाळ्या जितेंद्र दादासाठी होऊ द्या. अगदी हे वस्त्र आपण पाहतोय हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे ची मानाची शाल आणि या स्पर्धेतील गोड आठवण. तत्पूर्वी आपण पाहतोय राजाबुवा बैलाचे मालक सन्माननीय सफेद कपडा ओ यस व्हाईट कॉलर है ओहो यस सन्मान. तदनंतर व्यासपीठावर आपण पाहतोय राजाबुवा बैलाचे मालक आमच्या भेंडकल गावातील सन्माननीय शुभम शेठ ठाकूर यांचं शुभ आगमन झालंय. चला बॅट्समन मैदानामध्ये उतरा. जास्त वेळ का घेता बॅट्समन. चला नावा संघ कॅप्टन आणि सांभारली बॉल चॉईस करतात. ते थोडं बॉल चॉईस करतात. टीम एकवटले जास्कार टीम प्रयत्न करतील कारण की लो स्कोरिंग सामना आहे. 2 षटक 10 धावा देखील डाऊरनगर टीम तुमच्यासाठी कुठेतरी या अडचणीच्या ठरतील. प्रामुख्याचे 2 गोलंदाज जस्कार गावाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतील. पहिल्यांदा सागर तदनंतर संदीप. एकीकडून आपण पाहिलं तर हितेश मात्रे हे प्रामुख्याचे गोलंदाज आहेत सद्यस्थितीला. पाहूया
कोणता गोलंदाज पहिला बाहेर काढला जाईल आणि पहिला गोलंदाज किती धावा दुसऱ्या गोलंदाजाला थांबवेल यासाठी रणनीतीनुसार आय थिंक पहिले षटक हाताळण्याचं काम सागर ठाकूर यांच्या हातामध्ये असेल. पाहूया कारण की ऑन स्ट्राईक एंडला हरी की ज्यानं कैक मैदानं गाजवली आहेत आणि सचिन हरिहरा मैदानामध्ये करतोय. काय बोलतो बोल. पाहूया गोलंदाज इथून वापरण्यात येतोय. तत्पूर्वी राऊंडनगर टीमची खूप मोठी चर्चा आपण करत होतो. या संघानं आज चर्चा करायला भाग पाडलाय. आधी 7 वर्षामध्ये केलेले अधिक परिश्रम अतांग मेहनत ज्यानं घेतली आहे आणि आज देखील तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख या शिलेदाराने निर्माण केले. पहा बॅटिंग डिपार्टमेंट. चला चांभारल्या टीमचा कॅप्टन या. आय थिंक नावा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले आहेत. नक्की एक षटक संपल्यानंतर टॉस होणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतील ज्यानं चांगलंच कमबॅक भिंडकलच्या मैदानामध्ये केलं आहे. येस सचिन मात्र्याने 3 झेल टिपल्या तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बाजीराव बैलाचे मालक शुभम शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गोलंदाज वापरले गेले तर सागर ठाकूर. हो मी म्हटलं होतं इथून स्वैर मारा आला दिशाहीन गोलंदाजी. सन्माननीय शक्ती पाटील भेंडकल यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हा पहिलाच बॉल दिशा भरकटली आहे पण कमबॅक करण्याची ज्यानं कैक फलंदाजांची घराघरा गिरकी घेतणारा अगदी जादुई मॅजिकल स्पेल टाकणारा गोलंदाज जादुई गोलंदाज पहिले क्षेपणास्त्र बाहेर निघले जास्कर गावाच्या माध्यमातून सागर ठाकूर. पहिला बॉल अगदी अतिरिक्त धावसंख्या ऑन स्ट्राईक एंडला हरी. चांगला स्ट्रोक क्या बात है. बॅक फुट पण चेंडूला रीट केलाय. नो चान्स फ्रॉम फिल्डर. चेंडू थेट चालाय गोळीच्या वेगानं आलाय गोलीघाट. वेलकम बाउंड्री 4 धावा. आपण पाहतोय प्रत्येकानं लाईनीने दर्शन घ्या. चला चांभारला टीम या कारण की नावा टीम संपूर्ण स्क्वॉड उपस्थित आहे. काय फटका सजवलाय पा. कलात्मक स्ट्रोक कॉपी बुकचा फटका. क्रिकेट मधील माध्यक सौंदर्य दर्शवणारा फटका. क्षेत्ररक्षक पळतोय. सचिन सारख्या गोलंदाजावर देखील आक्रमण केले हरीनं. चांगलं कामकाज आपण पाहतोय हरीचं. नक्कीच लाईन रिदम लेंथनं हा खेळाडू खेळ करतोय. पहा चेंडू येतोय तसा खेळतोय. स्टेरिंग क्रिकेट ज्याला म्हटलं जातोय. क्रिकेटचा आपल्याकडं कंट्रोल असणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे आणि तेच काम करतोय सचिन गुडे. इथून पहा मिस फील्ड. चेंडू मागील दिशेला चाललाय. 2 झाल्यात. काय जलद गतीने धाव संख्येवर पलटवार केलाय. आय थिंक एकाच षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न केला गेलाय. येस 22 न या धावसंख्या आपण पाहतोय. धावा आल्यात 9. 1 धावेची गरज आहे. पहा एकाच षटकामध्ये निकाल लावलाय डाऊर नगर टीमनं.
वेल खराब होती म्हणून संघ शांत होता, वेल खराब होती म्हणून खेळाडू शांत होते. आज त्यांची वेळ आली आहे, पंखानं त्यांच्या बल आल्या आहे, म्हणून तर आज आकाशामध्ये गगनभेरी झेप ज्यानं घेतली आहे ती टीम आपण पाहतो उरण तालुक्यातील डाऊरनगर टीम. डायरेक्ट हिट. चला टीव्ही अंपायर कडं डिसिजन आलाय, कंट्रोल रूम कडं डिसिजन सोपवलाय. चेंडू पकडलाय, बालानं फेकलंय, डायरेक्ट हिट इथून. आता मात्र पाहूया थोडं मागं घेतलं जाईल. डिसिजन क्लोज. आय थिंक 16 नंबर आड आलाय थोडाफार कॅमेरामध्ये. पेंडिंग पेंडिंग इथून एका धावेसाठी देखील कुठली डिसिजन पेंडिंग आहे. थोडा व्यत्यय आलाय सामन्यात. ही एक चुकून कंप्लीट आली तर संघ विजयी होईल. त्यासाठी ही थोडंफार शांतमय क्रिकेट. जास्कार टीम पूर्णपणे एकवटली आहे. आज जास्कार टीम थोडी मागे सरली आहे. क्वालिफाय राऊंडमध्ये आपण पाहिलं गेलं तर आणि इथून धावसंख्या कंप्लीट आणि सामना विन. टीम डाऊरनगर टीम चांगला खेळ. हस्तांदोलन करायचं आहे. टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले आहेत.